नमस्कार मैत्रिणींनो, माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण एक हटके पद्धतीने आज भाजी बनवणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता आणि ती भाजी हटून बनवली जाते। समजलं ना कोणती भाजी आहे ती? तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी भाजी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे। तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान आपलं तापलेलं आहे आणि त्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे। जिरं छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये लसूण टाकणार आहे। लसूण देखील छान ब्राऊन रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता आपला लसूण छान असा ब्राऊन झालेला आहे। त्यानंतर मी मिक्सरला 4 ते 5 हिरव्या मिरच्या छान फिरवलेल्या आहेत। त्या देखील आपल्याला अगदी बारीक करून घ्यायच्यात। त्या देखील आपल्याला छान याच्यावर शॅलो फ्राय करून घ्यायच्यात, छान परतून घ्यायच्यात। त्यानंतर मी इथे 1 तास भिजवलेली मूगडाळ आहे, ती मूगडाळ आपण यामध्ये वापरणार आहे। तुरडाळ आपण नेहमीच वापरून हटून भाजी करतो पालकची, पण जरा थोडी हटके पद्धतीने आणि वेगळी भाजी बनवणार आहोत। त्यामुळे इथे मी मूगडाळ वापरलेली आहे। मूगडाळाने आपल्याला पित्त देखील होत नाही। तुरडाळीने पित्ताचा ज्यांना त्रास होत असेल त्यांनी मूगडाळ जरूर वापरावी। खूप छान होते भाजी। मी फर्स्ट टाइम केली होती, खूप सुंदर होते। मी या पद्धतीने नक्की करून बघा। मूगडाळ छान 5 मिनिटं मंद आचेवर परतून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये बेसन पीठ वापरणार आहोत। बेसन पीठ वापरल्यामुळे भाजी छान घट्ट होते। ग्रेव्ही भाजीची भाजीला छान एकसंधपणा येतो। तुम्ही आता इथे बघू शकता आपण मूगडाळ छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण बेसन पीठ वापरलेलं, बेसन पीठ देखील आपल्याला छान परतून घ्यायचे। आता इथे तळाला लागू नये म्हणून आपण इथे थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत। थोडंसं पाण्याचा हपका मारू शकता किंवा थोडंसं अजून तुम्ही जास्तीच पाणी देखील वापरू शकता। त्यानंतर आपण आता इथे चिरलेला स्वच्छ धुवून घेतलेला पालक यामध्ये टाकणार आहोत। थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार। चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर आता चिरून घेतलेला पालक आपल्याला इथे वापरायचा आहे। थोडासा पाण्याचा हपका मारल्यानंतर आपण आता चिरून घेतलेला पालक वापरणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता मी इथे थोडंसं पाणी टाकलं होतं। आता इथे चिरून घेतलेली पालक वापरलेली आहे। छान आपल्याला मंद अशी आचेवर वाफेवर शिजवून द्यायची। छान शिजून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी वापरणार आहेत। या प्रोसेसनंतर भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। व्यवस्थित भाजी मिक्स झाल्यानंतर 5 मिनिट आपल्याला एक वाफ देऊन घ्यायची। वाफ दिल्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स होते व छान शिजली जाते। त्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने ती घोटून घेणार आहोत। घोटून घेतल्यानंतर आपल्या गरजेनुसार गरम पाणी यामध्ये ओतायचे। तुम्हाला आवडेल अशी डब्याला जर द्यायची असेल तर थोडीशी थिक ठेवू शकता। घरी खाण्यासाठी बनवायची असेल तर थोडी पातळ कन्सिस्टन्सी ठेवू शकता। आता इथे आपण थोडंसं झाकण ठेवून व्यवस्थित भाजी आपल्याला शिजवून घ्यायची। शिजवून घेतल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आता इथे बघू शकता छान अशी शिजलेली आहे। ती चमच्याच्या साहाय्याने आपल्याला घोटून घ्यायची। त्यानंतर गरजेनुसार आपण यामध्ये पाणी वापरणार आहोत। व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आता इथे मी पाण्याचा वापर करत आहे। पाण्याचा वापर करून उकळी आल्यानंतर आपण ती एका दुसऱ्या स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही ते बघू शकता छान अशी शिजलेली भाजी। त्यामध्ये मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। गरम पाण्याचा वापर केल्यानंतर 5 ते 10 मिनिटं आपल्याला भाजीला एक उकळी काढून घ्यायची आणि उकळी काढल्यानंतर भाजी आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार। माझी पालकची भाजीची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। चॅनल आवडला व रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।